याचा अनुभव गावातील आम्ही 25 शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. म्हणजे मागील 2 महिन्यापासून गावामध्ये यावर आधारित ऊस लागवडीचं क्षेत्र 25 गट शेतकऱ्यांनी एकत्र त्याचा सहभाग घेतलेला आहे. कर्मयोगी अंकुशराव जीटुके सहकारी साखर कारखाना लिमिटेड, युनिट नंबर 2 साखर, PSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे आणि केवीटी कृषी विज्ञान केंद्र बारामती या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने AI तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय, तर आता हे AI म्हणजे आहे तरी काय, तर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रमानव जो आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष आपल्याला काम करायला लावतो. आता हे AI मध्ये काय करणार आपल्याला, किंवा आपल्या जमिनीचा पोत कोणत्या पद्धतीचा आहे, त्याला पाण्याची गरज किती आहे, त्याचं आपण माती परीक्षण केलेले आणि या पद्धतीची माहिती आपल्याला या फसल आणि त्याचं वितरण हब याच्याद्वारे मिळणार आहे. आणि हे AI केल्यामुळे आमच्या गावातील बरेचसे शेतकरी साहेब असं म्हणजे त्यांना आज जाणवलं की ऊसाला इतकं कमी पाणी लागतं. म्हणजे जनरली आपण 100 लिटर ऊसाला पाणी देत असतो तर आम्हाला 20% लागतं पर्सेंटेज मध्ये. म्हणजे अतिशय कमी पाण्यावर ऊस येऊ शकतो. हे आज प्रत्यक्ष शेतकऱ्याला आम्हाला त्या AI या तंत्रज्ञानामुळे पटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये PSI यांच्याकडून आम्हाला जे पायाभूत, मूलभूत आणि प्रमाणित असे बियाण्याचे 3 प्रकार असतात. हे सुद्धा ऊस बागायतदाराला कधी माहित नव्हतं. कधी कधी साहेब मनोरंजन म्हणून नाही सांगत, कारखान्याला पलीकडून ऊस तुटतोय आणि आलेकडून शेतकरी लागवडीसाठी ऊस तोडतोय. म्हणजे बघा, असा ऊस आपण बियाण्यासाठी वापरायचो की जो कारखान्याला चाललेला आहे, त्याची रिकव्हरी आलेली, तो बियाणे प्लॉट कसा काय होऊ शकतो. तर आज आम्हाला ते मूलभूत प्रकारचं जसं आपण म्हणून त्याला प्रमाणित करून इतर शेतकऱ्याला बियाणं भेटल. आणि निश्चितच आता आमचे काही अजून इतर शेतकरी आहेत की ज्यांना तंत्रज्ञानाची गोडी आहे पण थोडीशी चिडबी. ते म्हटलं या तंत्रज्ञानामध्ये तुम्ही इतका मोठा ऊस काढला, पण याचं काय. आम्ही म्हणलो बाबा, हे ऊस आपण शेतकऱ्याचा टनेज वाढण्यासाठी आहे, पण या तंत्रज्ञानामध्ये साहेब इतकं मोठं पोटेन्शियल आहे की दुष्काळ जन्य म्हणजे आवश्यकग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा कारखान्याला लागण तेवढा ऊस पुरवण्याची ताकद आहे. म्हणजे जर आवश्यक परिस्थिती जर निर्माण झाली तर हे शेतकरी जे आम्ही हेक्टरवर आज प्रयोग करतो, अर्ध्या तासामध्ये आमचं 1 हेक्टर भिजतंय. म्हणजे जे काळीची जमीन असणारे शेतकरी त्यांना 1 हेक्टरला पाणी द्यायचं असलं 1 घंटेमध्ये देते साहेब ते. म्हणजे निश्चितच पाणी कमी जरी असलं तर हे क्षेत्र आपलं ऊसाचं वाढणार आहे. आणि पर्यायी AI तंत्रज्ञानामुळे या ऊसाची मॅच्युरिटी म्हणजे ज्याला आपण रिकव्हरी म्हणतो ती आली की निश्चितच त्याचा टनेज आपला शेतकऱ्याचा वाढणार आणि शिवाय कारखान्याला आवडणाऱ्या जाते, शेतकऱ्याला 2 पैसे मिळून देणाऱ्या जाते. आता त्याच्यामध्ये 12 आहे, 86 जेवढे ऊसाचे विक्रम येतं, इव्हन संजू दादा मानेचा ऊसाचा जो रेकॉर्ड आहे 86 मध्ये कुठलेही रेकॉर्ड तुम्ही उचला. आणि 86 ऊसाची जात अशी कारखान्याबरोबरच शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे देण्याची जाते. तर या तिन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने समर्थ कारखान्याने जे आपल्या परिक्षेत्रामध्ये हे जे तंत्रज्ञान राबवले, निश्चितच याच्यामध्ये शेतकऱ्याला वायू उत्पादन तर मिळणारच आहे, परंतु मराठवाड्यामध्ये हा जो प्रकल्प राबलाय तर त्याच्यामध्ये पिंपरखेडचे प्रयोगशील शेतकरी येतं. म्हणजे याच्यात सुद्धा आपलं सगळ्याचा सहभाग असून आपल्या सर्वांचं म्हणजे अभिनंदन करायला हरकत नाही. कारण आपण पिंपरखेडच्या शेतकऱ्यांनी प्रयोगशील असल्या कारणामुळेच आपण ते AI मध्ये आलेलो होतो. असं हे AI तंत्रज्ञान आहे की जे शेतकऱ्याला फार उपयुक्त आहे आणि भविष्यामध्ये शेतीमध्ये आपल्याला वापरावं लागणार. साहेब तंत्रज्ञानाला विरोध करतात. आता जुन्या काळाचा तुम्हाला छोटा एक मिनिटामध्ये किस्सा सांगतो. ज्या वेळेस जुने शेतकरी आमचे वडील होते, कोणी आजोबा, तर ते 3 पायाच्या याच्यावर जाऊन खडे करायचे, उपणायचे असत. त्यावेळेस मार्केटमध्ये मळणी यंत्र असत आहे. या समाजातील लोकांनी त्या मळणी यंत्राला विरोधच केला होता की बाबा ते भुसकाटामध्ये आमचं धान्य घेऊन जाईल, त्याच्या पोटात घेऊन जाईल, चूर होईल, भोगा होईल, वाया जाईल. पण हळूहळू कधी ते मळणी यंत्रामध्ये सामावले हे त्यांच्या लक्षात झालं. नंतर त्यांनी हार्वेस्टर दुसऱ्याचं नाही पण गहू काढण्याच्या हार्वेस्टरला सुद्धा याच पद्धतीचा विरोध केला होता की बाबा त्याच्या भोंग्या बघून उडून जाईल, रान कुठं, जमिनीचा होईल, तसं होईल, शेवटो प्रश्न. पण आज तो शेतकरी काय म्हणतो, आमचा ऊसामध्ये आंतरपीक होईल, त्यांना त्या हार्वेस्टरच्या विचारते आंतरपीक होईल ते काढतील कसं. म्हणजे तंत्रज्ञानाला सर्वसाधारणपणे आधी विरोध केला जातो, नंतर हळूहळू माणूस त्याच्यामध्ये जाऊन आढळतो आणि त्याच्यावर अवलंबून
लक्षात सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे साहजिक हे नवीन तंत्रज्ञान आहे आणि निश्चितच उर्वरित शेतकऱ्याला अशी अपेक्षा आहे की बघू आता यांचं काय होतं म्हणून जेवढे या सहभाग घेतलेले शेतकरी येतात यांना आम्हाला आता पूर्णपणे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे. आणि शेवटी जाता जाता मी आपल्या समर्थ कारखान्याचं ही शेतकऱ्याच्या वतीने अभिनंदन करतो किंवा त्यांना आपण एक काय म्हणू त्यांचे आभार व्यक्त करतो की एवढं महत्वाचं तंत्रज्ञान त्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपल्या कारखान्याच्या परिक्षेत्रामध्ये राबवलं आणि हे काम समर्थ सहकारी साखर कारखानाच करू शकतो हे पुन्हा एकदा सांगायला हरकत नाही. एवढं करून मी माझे शेतकऱ्याचं मनोगत संपवतो. जय हिंद.